नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बँक फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम नंबर 3 अभ्यासणार आहोत. आज आपण मराठीमध्ये डिस्कशन करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण प्रॉब्लेम वाचून घेऊया. पहा काय आहे प्रॉब्लेम. फ्रॉम द फॉलोइंग बॅलन्सेस एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द बुक्स ऑफ करोडपती बँक लिमिटेड सोलापूर, प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2020 and balance sheet as on that date. तर आपल्याला इथं जे बॅलन्सेस दिलेले आहेत ते करोडपती बँक लिमिटेडचे आहेत. सोलापूरची ही बँक आहे आणि आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दॅट मीन्स फॉर्म बी ॲज वेल ॲज बॅलन्स शीट दॅट मीन्स फॉर्म ए 31st मार्चचे तयार करावयाचे आहेत. तर पहिल्यांदा आपण फास्टमध्ये बॅलन्सेस कोणते कोणते आहेत ते पाहू. सॅलरीज अँड अलाउन्सेस आहेत 25 लाख रुपये आणि त्यामध्ये इन्क्लुडिंग रेम्युनरेशन टू जनरल मॅनेजर ₹9 लाख अँड डायरेक्टर फी ₹1 लाख. तर त्यामध्ये जनरल मॅनेजर आणि डायरेक्टर फी ॲड आहे. सन्ड्री एक्सपेन्सेस आहेत 1,50,000. इंटरेस्ट पेड ऑन डिपॉझिट आहे. त्यानंतर कमिशन एक्सचेंज आहे, क्रेडिट बॅलन्स आहे, इंटरेस्ट अँड डिस्काउंट रिसिव्ड आहे, स्टॅट्युटरी रिझर्व्ह फंड आहे, डिपॉझिट्स आहेत 3 प्रकारचे, फिक्स्ड डिपॉझिट्स, सेव्हिंग डिपॉझिट, करंट डिपॉझिट्स, त्यानंतर लोन, कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट्स आहे, बिल्स डिस्काउंटेड अँड परचेस्ड आहे, इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन फंड आहे, कॅश इन हँड आहे, रिझर्व्ह कॅश विथ RBI आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे कॅश आहे, कॅश विथ विजय बँक लिमिटेड, विजय बँकेकडे एक कॅश आहे, त्यानंतर 4% गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहेत, म्हणजे हे गव्हर्नमेंटच्या सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे 7 लाख रुपयाची, सिल्वर आहे, गोल्ड आहे, बिल्स फॉर कलेक्शन आहे, इंटरेस्ट ॲक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट्स आहे, ॲक्सेप्टन्सेस, एन्डॉर्समेंट अँड अदर ऑब्लिगेशनचा बॅलन्स आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, क्रेडिट बॅलन्स आहे 1 एप्रिल 2019चा. देन शेअर्स इन टेल्को कंपनी लिमिटेड आहे, म्हणजे टेल्को कंपनीचे बँकेने हे शेअर्स खरेदी केलेले आहेत, इंटरिम डिव्हिडंड पेड केलेला आहे, ड्राफ्ट्स पेबल आहेत, शेअर कॅपिटल आहे ॲथोराइज्ड अँड इश्यूड 2 लाख शेअर्स आहेत, ₹100 इच ही त्याची इच शेअर व्हॅल्यू आहे, ₹50 त्याच्यावर पेड आहेत, रेंट अँड टॅक्सेस पेड आहेत, प्रिमायसेस आहे, फर्निचर पिक्चर्स आहे, प्रॉव्हिडंट फंडचा बॅलन्स आहे, रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड आहे, अनक्लेम्ड डिव्हिडंड ₹1 लाख आहे. तर हे काय बॅलन्सेस आहेत. त्यानंतर ॲडजस्टमेंट्स दिलेले आहेत. पहिली ॲडजस्टमेंट आहे प्रोव्हाइड ₹4 लाख फॉर टॅक्सेशन and ₹2,50,000 for bad and doubtful debts. Next, rebate on bills discounted is over calculated by ₹25,000. Next, an interim dividend declared was at 4% actual. The market value of 4% government securities on 31st March 2020 was ₹58,25,000 and was to be shown at this figure in the balance sheet. Then current account include ₹4 lakh डेबिट बॅलन्स बिंग ओव्हरड्राफ्ट. तर हे काही आपल्याला बॅलन्सेस दिलेले आहेत. पाठीमागल्या 2 उदाहरणामध्ये जे बॅलन्सेस दिलेले होते त्यांची संख्या कमी होती. यामध्ये आपण नंबर ऑफ बॅलन्सेस जे आहेत म्हणजे ॲटम जे आहेत ट्रायल बॅलन्समध्ये वाढवलेले आहेत. काही नवीन ॲटम त्यामध्ये आपण विचारात घेणार आहोत. काही ॲडजस्टमेंटसुद्धा यामध्ये नवीन आहेत. त्यामुळं एक विनंती आहे की काळजीपूर्वक हा प्रॉब्लेम समजून घेण्याचा प्रयत्न करावा. तर आता पहा, आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं आहे आणि बॅलन्स शीट तयार करायचे. त्यामुळं पहिली स्टेप यामध्ये काय असते, जे फॉर्म आहेत फॉर्म ए आणि फॉर्म बी आपल्याला तयार करावे लागतात. आता ही बँक कोणती आहे, आपण उदाहरण वाचलं. ही बँक कोणती आहे, करोडपती बँक लिमिटेड सोलापूर. सो इन द बुक्स ऑफ करोडपती बँक लिमिटेड सोलापूर आपल्याला पहिल्यांदा बॅलन्स शीटचा जो फॉर्मॅट आहे तो तयार करावा लागतो. तर तो फॉर्म आपण इथं तयार करून घ्यायचा. ऑलरेडी तो फॉर्म इथं मी तयार केलेला आहे. फॉर्म ए त्याला आपण म्हणतो. बॅलन्स शीट आहे 31/3/2020. 3 कॉलम असतात, पर्टिक्युलर, शेड्यूल नंबर आणि अमाऊंट. त्यामध्ये पहिला पार्ट जो आहे तो असतो कॅपिटल अँड लायबिलिटीजचा. त्यामध्ये एकूण 5 शेड्यूल असतात. कॅपिटल, रिझर्व्ह सरप्लस, डिपॉझिट्स, बॉरोइंग्स, अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स. 1, 2, 3,
4 5 या क्रमानं ही शेड्यूल्स असतात. त्यानंतर असेट्स अँड प्रॉपर्टीज असतात. यामध्ये एकूण 6 शेड्यूल्स असतात. पहिले शेड्यूल कॅश इन हँड विथ RBI म्हणजे 6 नंबरचं शेड्यूल. त्यानंतर कॅश ॲट बँक अँड मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस 7 नंबरचं शेड्यूल. इन्व्हेस्टमेंट 8 नंबरचं शेड्यूल. ॲडव्हान्सेस 9 नंबरचं शेड्यूल. फिक्स्ड असेट्स 10 नंबरचं शेड्यूल. अदर असेट्स 11 नंबरचं शेड्यूल. असे ही एकूण 6 शेड्यूल्स असेट्सची असतात. ही 5 शेड्यूलची टोटल असेटच्या 6 शेड्यूलची टोटल ही काय असते, इक्वल असते. याला आपण बॅलन्स शीट टॅली झालं असं म्हणत असतो. त्यानंतर मग 12 नंबरचं शेड्यूल असतं कॉन्टिंजंट लायबिलिटीचं. आणि त्यानंतर जे बिल्स फॉर कलेक्शन्स आहेत ते बिल फॉर कलेक्शन आपल्याला यामध्ये दाखवावी लागतात. हा झाला फॉर्म ए. त्यानंतर फॉर्म बी तयार करायचा असतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 31 मार्च 2020. फॉर्म बी म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्यामध्ये पुन्हा नेहमीप्रमाणे 3 कॉलम, पर्टिक्युलर, शेड्यूल नंबर आणि अमाऊंट. त्यामध्ये पहिला पार्ट घ्यायचा आपण इन्कमचा. इन्कममध्ये आपण 2 शेड्यूल्स घेत असतो, 13 आणि 14. इंटरेस्ट अर्न आणि अदर इन्कम. एक्सपेंडिचरमध्ये 2 शेड्यूल असतात आणि एक विदाउट शेड्यूल आयटम आपल्याला दाखवायचा असतो. त्यामध्ये पहिला आयटम असतो इंटरेस्ट एक्सपेंडेडचा. त्याचा शेड्यूल नंबर आहे 15. त्यानंतर आहे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. त्याचा शेड्यूल नंबर आहे 16. त्यानंतर आहे प्रोव्हिजन्स अँड कॉन्टिंजन्सी. ते विदाउट शेड्यूल आपल्याला हा आयटम इथं यामध्ये काय करायचा असतो, दाखवायचा असतो. याची टोटल, यामध्ये इन्कमची टोटल, त्यानंतर एक्सपेंडिचरची टोटल. यामधला जो फरक आहे तो प्रॉफिट किंवा लॉस असतो. म्हणजे इन्कम जर जास्त असेल तर प्रॉफिट असेल, जर एक्सपेंडिचर जास्त असेल तर लॉस असेल. तर यामध्ये प्रॉफिट लॉस दाखवत असताना पहिल्यांदा जो लास्ट इयरचा प्रॉफिट आहे, प्रॉफिट ब्रॉट फॉरवर्ड, म्हणजे इथं लास्ट इयरचा जो प्रॉफिट आहे तो आपल्याला ब्रॉट फॉरवर्ड करायचा असतो. मग त्यानंतर चालू वर्षाचा प्रॉफिट त्यामध्ये ॲड करायचा आणि अशा तऱ्हेने आपल्याला इथं एकूण प्रॉफिट मिळतो, टोटल प्रॉफिट. आणि त्यानंतर मग हा जो नफा आहे त्याचं ॲप्रोप्रिएशन्स करावयाचे असतात. त्यामध्ये पहिलं ॲप्रोप्रिएशन हे मॅन्डेटरी आहे. कोणतं असतं ते, स्टॅट्युटरी रिझर्व 20% चालू वर्षाचा जो नफा आहे त्याच्या 20% रक्कम आपल्याला स्टॅट्युटरी रिझर्वला ट्रान्सफर करावयाची असते. आणि त्यानंतर जर इतर रिझर्व असतील, डिव्हिडंड वगैरे असेल, तर तो यामध्ये आपल्याला ॲप्रोप्रिएशनमध्ये दाखवायचा असतो. त्याच्यासाठी आपण 1-2 वळी यामध्ये एक्स्ट्रा शिल्लक ठेवलेल्या आहेत. उदाहरण वाचू आणि त्यामध्ये जर असे काय ॲप्रोप्रिएशन्स असतील अदर दॅन स्टॅट्युटरी रिझर्व, ती ॲप्रोप्रिएशन्स आपण या ठिकाणी करू. हा झाला पहिला टप्पा, हे 2 फॉर्म तयार करणे. त्यानंतर हे जे प्रत्येक शेड्यूल आहे, कॅपिटल, रिझर्व्ह, सरप्लस, डिपॉझिट, बॉरिंग, हे प्रत्येक शेड्यूल आपल्याला काय करावं लागतं, इथं ऑपरेट करावं लागतं. त्यामध्ये जे काय ट्रान्झॅक्शन्स आहेत ते ट्रान्झॅक्शन्स आपल्याला यामध्ये रेकॉर्ड करावे लागतात. त्याच्यासाठी ही सेपरेट शेड्यूल्स आपल्याला तयार करावयाची असतात. ही शेड्यूल्स मी इथं तयार केली. शेड्यूल नंबर 1 कॅपिटल, शेड्यूल नंबर 2 रिझर्व्ह सरप्लस, शेड्यूल नंबर 3 डिपॉझिट, शेड्यूल नंबर 4 बॉरिंग, शेड्यूल नंबर 5 अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन, शेड्यूल नंबर 6 कॅश इन हँड अँड विथ RBI, शेड्यूल नंबर 7 कॅश ॲट बँक अँड मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस, शेड्यूल नंबर 8 इन्व्हेस्टमेंट, शेड्यूल नंबर 9 ॲडव्हान्सेस, शेड्यूल नंबर 10 फिक्स्ड असेट्स, शेड्यूल नंबर 11 अदर असेट्स, शेड्यूल नंबर 12 कॉन्टिंजंट लायबिलिटीज, त्यानंतर शेड्यूल नंबर 13 इंटरेस्ट अर्न, शेड्यूल नंबर 14 अदर इन्कम, शेड्यूल नंबर 15 इंटरेस्ट एक्सपेंडेड, शेड्यूल नंबर 16 ऑपरेटिंग एक्सपेंडिचर अँड देन प्रोव्हिजन्स अँड कॉन्टिंजन्सीज. ज्या काय प्रोव्हिजन्स वगैरे असतील त्या प्रोव्हिजन्स आपण इथं 1 बाय 1 घ्यायच्या, त्याची टोटल करायची आणि ती एक्सपेंडिचर साईडला काय करायची, ट्रान्सफर करावयाची असते. तर अशा पद्धतीनं आपल्याला अगोदर हे सगळे जे फॉर्म ए, फॉर्म बी आणि हे जी शेड्यूल्स आहेत ही शेड्यूल्स तयार करावी लागतात. आणि त्यानंतर मग प्रत्यक्ष आपल्याला उदाहरण सोडवावयाचे असते. तर आता 1 बाय 1 प्रत्येक ॲटम इथं आपण वाचू आणि तो ॲटम त्या शेड्यूलमध्ये पहिल्यांदा ट्रान्सफर करू आणि ॲडजस्टमेंटचा पण त्यावेळेला आपल्याला विचार करावयाचा आहे. तर पहिला ॲटम आहे सॅलरीज अँड अलाउन्सेस आहेत, 25 लाख रुपयाची आहे. ठीक आहे. तर या 25 लाखामध्ये काय इन्क्लूड आहे, इन्क्लुडिंग रेम्युनरेशन टू जनरल मॅनेजर 9 लाख आणि डायरेक्टर फी 1 लाख. तर या सॅलरीमध्ये ही अमाऊंट ॲड आहे. मग ह्याचं पोस्टिंग करत असताना आपल्याला काय करायचं आहे, सॅलरी अँड अलाउन्सेस 25 लाख न दाखवता त्यामध्ये जनरल मॅनेजरचं सेपरेट पोस्टिंग करायचं, डायरेक्टर फीचं
सेपरेट पोस्टिंग करायचं. म्हणजे हे एकूण अमाऊंट होते 10 लाख रुपये. मग राहते सॅलरीज अँड अलाउन्सेस किती? 15 लाख रुपये. तर सॅलरीज अँड अलाउन्सेस किती असतील? 15 लाख रुपये. आणि ही अमाऊंट ऑपरेटिंग एक्सपेंडिचरला काय करायची? ट्रान्सफर करायची. हे देखो ऑपरेटिंग एक्सपेंडिचरला आपण ट्रान्सफर करू. सॅलरीज अँड अलाउन्सेस किती? 15 लाख रुपये. आणि त्यानंतर या सॅलरीज अँड अलाउन्सेस मध्ये जे इतर पेमेंट्स आहेत ती पण ऑपरेटिंग एक्सपेंडिचरच आहेत. पहिलं पेमेंट सॅलरी कोणाला दिलेली आहे? रेम्युनरेशन टू जनरल मॅनेजर 9 लाख रुपये. ते सेपरेट मांडायचं. इथं रेम्युनरेशन टू जनरल मॅनेजर 9 लाख रुपये आहे. हे रेम्युनरेशन टू जनरल मॅनेजर 9 लाख रुपये. त्यानंतर अजून कोणता आयटम त्यामध्ये ऍड आहे? डायरेक्टर फी आहे 1 लाख रुपये. ती डायरेक्टर फी सुद्धा आपल्याला इथं ऑपरेटिंग एक्सपेंडिचर मध्येच ट्रान्सफर करावी लागते. डायरेक्टर फी 1 लाख रुपये. डायरेक्टर फी 1 लाख रुपये. अशा पद्धतीनं पहिला जो आयटम आहे तो आपण ट्रान्सफर केलेला आहे. ओके. आता सेकंड आयटम कोणता आहे पहा? सन्ड्री एक्सपेन्सेस आहेत. हा सुद्धा ऑपरेटिंग एक्सपेंडिचरचाच भाग आहे. त्यामुळे सन्ड्री एक्सपेन्सेस 1,50,000 रुपये ऑपरेटिंग एक्सपेंडिचर मध्ये. सन्ड्री एक्सपेन्सेस किती आहेत? 1,50,000 रुपये. 1,50,000 रुपये सन्ड्री एक्सपेन्सेस. त्यानंतर आहे इंटरेस्ट पेड ऑन डिपॉझिट. हे इंटरेस्ट पेड केलेलं आहे ऑन डिपॉझिट. हा बँकेचा एक्सपेन्सेस आहे. इंटरेस्ट एक्सपेंडेड मध्ये काय करायचा? तो ट्रान्सफर करायचा. 21,25,000 रुपये इंटरेस्ट एक्सपेंडेड. हे 15 नंबरचं शेड्यूल इंटरेस्ट एक्सपेंडेड. इंटरेस्ट पेड ऑन डिपॉझिट. इंटरेस्ट एक्सपेंडेड मध्ये ते ट्रान्सफर करायचे. किती आहे अमाऊंट ही? इंटरेस्ट पेड ऑन डिपॉझिट 21,25,000 रुपये. 21,25,000 रुपये आपण हे ट्रान्सफर केलेलं आहे. त्यानंतर आहे कमिशन अँड एक्सचेंज क्रेडिट बॅलन्स. याचा अर्थ काय आहे? हा बँकेचा इन्कम आहे, अदर इन्कम आहे. कमिशन कशावर मिळतं? आपण पाठीमागल्या उदाहरणामध्ये बघितलेलं आहे. बँका जे फॅसिलिटीज देत असतात, डीडी इश्यू करत असतात किंवा ट्रॅव्हलर्स चेक देत असतात किंवा काही पेमेंट ऑन बिहाफ ऑफ कस्टमर करत असतात, त्याच्यावर हे कमिशन मिळतं. एक्सचेंज ट्रान्झॅक्शन सुद्धा बँका करत असतात, त्याच्यावरचं हे इन्कम आहे. अदर इन्कम मध्ये हे काय करायचं? ट्रान्सफर करायचं. ₹17 लाख अदर इन्कम. अदर इन्कम शेड्यूल नंबर 14. शेड्यूल नंबर 14 अदर इन्कम किती आहे? 17 लाख रुपये. ₹17 लाख. हे 17 लाख रुपये आपण अदर इन्कम मध्ये कमिशन अँड एक्सचेंज क्रेडिट बॅलन्स आहे तो ट्रान्सफर केला. क्रेडिट बॅलन्सच याचा असतो. त्यानंतर आहे इंटरेस्ट अँड डिस्काउंट रिसिव्ड. किती आहे? 48 लाख रुपये. सो इंटरेस्ट अँड डिस्काउंट रिसिव्ड. इथं इंटरेस्ट आणि डिस्काउंट मिळालेला आहे. आता इंटरेस्ट कशावर मिळतं? बँका जी कर्ज देतात त्याच्यावर इंटरेस्ट मिळतं. आणि डिस्काउंट कशावर मिळतो? बँका जे बिलाचं डिस्काउंटिंग करते, इथं केले पहा, बिल्स डिस्काउंटेड. बिलाचे जे डिस्काउंटिंग करते बँक, त्याच्यावर बँकेला काय मिळतो? डिस्काउंट मिळतो. तर हे दोन्ही बँकेचे मेजर इन्कम सोर्स आहेत आणि त्याच्यासाठी स्वतंत्र शेड्यूल आहे, शेड्यूल नंबर 13. त्या शेड्यूल नंबर 13 मध्ये हे काय करायचं? ट्रान्सफर करायचं. इंटरेस्ट अँड डिस्काउंट रिसिव्ड. इंटरेस्ट अँड डिस्काउंट रिसिव्ड शेड्यूल नंबर 13. आता इथं पहा, आपण हे जे इंटरेस्ट अँड डिस्काउंट रिसिव्ड ही अमाऊंट आहे, ही अमाऊंट इनर कॉलमला घेत आहोत. ही इनर कॉलमला आपण अमाऊंट का घेत आहोत? तर ह्याच्यावर रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड ही ॲडजस्टमेंट असते. त्यामुळे ही रिबेट ऑन बिल डिस्काउंटेडची ॲडजस्टमेंट करण्यासाठी हा ॲटम प्रथम इनर कॉलमला घ्यायचा, त्यानंतर रिबेटची ॲडजस्टमेंट करायची आणि जो बॅलन्स मिळेल तो आउटर कॉलमला घ्यायचा असतो. मग आता आपण पाहू रिबेट ऑन बिल डिस्काउंटेडच्या बाबतीमध्ये काय सांगितलेलं आहे उदाहरणामध्ये. पहा 2 नंबरला
रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड इज ओव्हर कॅल्क्युलेटेड बाय ₹25,000. तर उदाहरणामध्ये काय सांगितलंय, इथं ऑलरेडी रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड कॅल्क्युलेट झालेला आहे आणि तो कॅल्क्युलेट होत असताना त्याचं कॅल्क्युलेशन कसं झालेलं आहे, ओव्हर कॅल्क्युलेशन झालेलं आहे. म्हणजे जेवढा रिबेट कॅल्क्युलेट करायला पाहिजे होता त्याच्यापेक्षा 25,000 रिबेट काय झालेलं आहे, जास्त कॅल्क्युलेट झालेला आहे. म्हणजे ऑलरेडी ही ॲडजस्टमेंट झालेली आहे. तर आता रिबेट जर कॅल्क्युलेट झालेला असेल तर तो ट्रायल बॅलन्समध्ये कुठंतरी दिलेला असेल. तर तो ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला कुठं दिलेला आहे, जो सेकंड लास्ट ॲटम आहे पहा इथं, रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड किती दिलेला आहे, तो ₹75,000. आता हा रिबेट जो आहे बिल डिस्काउंटेड हा आपण कुठे ट्रान्सफर करतो, जर तो ट्रायल बॅलन्समध्ये असेल, ऑलरेडी याचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे, जर तो ट्रायल बॅलन्समध्ये असेल तर याचा नेहमी बॅलन्स काय असतो, क्रेडिट असतो. याचा नेहमी बॅलन्स काय असतो, क्रेडिट असतो. आणि हा जो रिबेट आहे जो ट्रायल बॅलन्समध्ये असतो तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला शेड्यूल नंबर 5 मध्ये काय करायचा असतो, ट्रान्सफर करायचा असतो. अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन शेड्यूल नंबर 5 मध्ये हा रिबेट काय करायचा, ट्रान्सफर करायचा. ऑलरेडी हे कॅल्क्युलेशन झालेलं होतं ₹75,000. आता आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलंय की हे जे कॅल्क्युलेशन झालेलं आहे रिबेट ऑन बिल डिस्काउंटेडचं हे ₹25,000 काय आहे, जास्त आहे. ₹25,000 जास्त आहे. तर मग आपल्याला काय करावं लागतील, या ₹75,000 मधून हे ₹25,000 आपल्याला जास्त कॅल्क्युलेशन झालेलं असल्यामुळे कमी करावे लागतील. हे रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड जे ओव्हर कॅल्क्युलेशन आहे ते आपल्याला कमी करावं लागेल. लेस ओव्हर कॅल्क्युलेटेड, ओव्हर कॅल्क्युलेटेड. किती ओव्हर कॅल्क्युलेशन झाले, 25,000. म्हणजे रिबेट किती व्हायला पाहिजे होता, 50,000. थोडक्यात हे 50,000चा रिबेट. आता याचा सेकंड इफेक्ट, इथं जो रिबेट आपण कॅल्क्युलेट करतो तो कशामधून आपण डिडक्ट केलेला असतो, जो इंटरेस्ट अँड डिस्काउंट तुम्हाला मिळालेला आहे त्यामधून हा रिबेट आपण वजा केलेला असतो. आता वजा करत असताना तो ₹75,000 वजा केलेला आहे. किती वजा करायला पाहिजे होता, 50,000 वजा करायला पाहिजे होता. म्हणजे ₹25,000 काय झालेलं आहे, जास्त कॅल्क्युलेशन झाले. त्यामुळे हे 25,000 हे काय असेल, हा जो ओव्हर कॅल्क्युलेटेड रिबेट आहे तो आपल्याला इंटरेस्ट अँड डिस्काउंट अर्नमध्ये ॲड करावा लागेल. इंटरेस्ट अँड डिस्काउंट अर्नमध्ये ॲड करावा लागेल. इथं इंटरेस्ट अर्नमध्ये ॲड ओव्हर कॅल्क्युलेटेड रिबेट. ओके, तो पहा इंटरेस्ट अँड डिस्काउंट रिसिव्ड आहे 48 लाख. ऑलरेडी यामधून 75,000 वजा केलेले होते, परंतु वजा करायला किती पाहिजे होते, 50,000 रुपये. म्हणून आपल्याला हे 25,000 रुपये यामध्ये ॲड करावे लागतील. ॲड केल्यानंतर आपल्याला फिगर किती मिळेल, आता 48 लाख रुपये हे इंटरेस्ट अँड डिस्काउंटचे. आणि ओव्हर कॅल्क्युलेशन आपण कॅन्सल केलं, त्याचे किती रुपये, हे 25,000 रुपये ते आपल्याला यामध्ये ॲड करावे लागतील. मग अमाऊंट किती असेल, 48,25,000. 48,25,000 रुपये ॲक्च्युअल हे तुमचं काय असेल, इंटरेस्ट अँड डिस्काउंट रिसिव्ड असेल. लक्षात आली ही ॲडजस्टमेंट. मी पुन्हा सांगतो काय ॲडजस्टमेंट आहे पहा. रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड इज ओव्हर कॅल्क्युलेटेड बाय 25,000. ओव्हर कॅल्क्युलेशनचा अर्थ काय, रिबेट कॅल्क्युलेट करत असताना तो रिबेट 25,000 रुपयानं जास्त कॅल्क्युलेट केला गेलेला आहे. मग प्रत्यक्ष रिबेट किती कॅल्क्युलेट केलेला आहे, 75,000. त्यामध्ये कॅल्क्युलेशन कसं झालेलं आहे, हे करत असताना 25,000 रुपये जास्तीनं झालेलं आहे. त्यामुळं हे जास्तीचं कॅल्क्युलेशन यामधून आपल्याला वजा करावं लागेल. मग हा जो रिबेट आहे ट्रायल बॅलन्समधला हा क्रेडिट बॅलन्स असतो. हा 5 नंबर शेड्यूलमध्ये आपण ट्रान्सफर करतो. त्यामधून हे आपण काय करायचे, वजा करायचे. आणि हे ओव्हर कॅल्क्युलेशन असल्यामुळं हा चालू वर्षाचा इन्कम आहे. चुकून तो पुढच्या वर्षाचा इन्कम म्हणून काय केलेला होता, कॅल्क्युलेट झालेला होता. तो आपल्याला पुन्हा रिव्हर्स करावा लागेल. म्हणजे रिबेट हा काय करावा लागेल, इंटरेस्ट अँड डिस्काउंट रिसिव्ह मध्ये ॲड करावा लागेल. अशा पद्धतीने आपण ही ट्रीटमेंट दिलेली आहे. ओके,
ठीक आहे. नेक्स्ट आहे पहा स्टॅट्युटरी रिझर्व्ह फंड. 20 लाख रुपयाचा हा स्टॅट्युटरी रिझर्व्ह फंड आहे. याचा क्रेडिट बॅलन्स असतो. शेड्यूल नंबर 2 मध्ये ही अमाऊंट काय करायची, ट्रान्सफर करायची, इनर कॉलमला ट्रान्सफर करायची. इनर कॉलमला ही अमाऊंट का ट्रान्सफर करायची, चालू वर्षी जर आपल्याला त्यामध्ये रक्कम ऍड करावयाची असेल, ऍड करावयाची असतेच 20% चालू वर्षाच्या प्रॉफिटची, त्यामुळे ही इनर कॉलमला घ्यायची. त्यामुळे घ्या ऍड ड्युरिंग द इयर. चालू वर्षाच्या नफ्याच्या आपण 20% रक्कम यामध्ये काय करणार आहोत, ऍड करणार आहोत. तोपर्यंत हे इनर कॉलमला असू द्या. प्रॉफिट झाल्यानंतर ते आपण रक्कम ऍड करू. ठीक आहे. त्यानंतर आहेत डिपॉझिट्स. 3 प्रकारचे डिपॉझिट्स आहेत. तिन्ही डिपॉझिट्स क्रेडिट बॅलन्स असतात. डिपॉझिट शेड्यूल मध्ये ही डिपॉझिट्स काय करायची, ट्रान्सफर करायची. शेड्यूल नंबर 3 डिपॉझिट्स. ही डिपॉझिट्स फिक्स्ड डिपॉझिट, सेव्हिंग डिपॉझिट आणि करंट डिपॉझिट. फिक्स्ड डिपॉझिटची अमाऊंट आउटर कॉलमला घ्या, ॲडजस्टमेंट वगैरे काही नाही. सेव्हिंग डिपॉझिटची अमाऊंट आउटर कॉलमला, ॲडजस्टमेंट काही नाही आहे. आणि लास्टली करंट डिपॉझिटची जी अमाऊंट आहे ती पण आउटर कॉलमलाच घ्यायची, कारण यामध्ये ॲडजस्टमेंट नाही. ठीक आहे. हे झाले 3 प्रकारचे डिपॉझिट्स डिपॉझिट शेड्यूलमध्ये ट्रान्सफर करायचे. त्यानंतर आहे लोन्स, कॅश क्रेडिट्स अँड ओव्हरड्राफ्ट्स. डेबिट बॅलन्स असतो याचा. 3 प्रकारचे इथं ॲडव्हान्सेस आहेत. एक आहे लोन. लोन म्हणजे लॉंग टर्म लोन, कॅश क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्ट. हे 3 एकत्र आपल्याला अमाऊंट ॲडव्हान्सेसची दिलेली आहे 2,30,00,000 रुपीज. हे जे लोन्स, कॅश क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्ट आहे हे ॲडव्हान्सेस शेड्यूलमध्ये ट्रान्सफर करायचं. हे ॲडव्हान्सेस शेड्यूल. आणि अमाऊंट इथं आपण तात्पुरती इनर कॉलमला घेतलेली आहे. का इनर कॉलमला घेतलेली आहे त्याविषयी आता आपण काय करूया, चर्चा करूया. पहा, हा जो लोन्स, कॅश क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्टचा आयटम आहे याला नेहमी ॲडजस्टमेंट असते किंवा असू शकते. आता ही ॲडजस्टमेंट कोणती असते, जनरली पहिली ॲडजस्टमेंट यामध्ये असते रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेब्ट्सची. ही ॲडजस्टमेंट जर असेल तर ती ॲडजस्टमेंट इथं पहिल्यांदा काय करायची, सॉल्व्ह करायची. तर ती ॲडजस्टमेंट आहे का, आहे पहा नंबर 1 मध्ये आहे का, प्रोव्हाइड 4 लाख फॉर टॅक्सेशन आहे आणि 2,50,000 फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स आहे. तर ही ॲडजस्टमेंट आपल्याला पहिल्यांदा इथं कन्सिडर करावं लागेल. इथं त्यांनी काय सांगितलं आहे, 2,50,000 रुपये आपल्याला प्रोव्हाइड करायचे आहेत. कशासाठी प्रोव्हाइड करायचे आहेत, फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स. याचा अर्थ काय, जे लोन तुम्ही दिलेलं आहे म्हणजे ॲडव्हान्सेस, लोन्स, कॅश क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्ट, यापैकी 2,50,000 रुपयाची जी रक्कम आहे ती बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स असू शकते. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचे, तरतूद करायचे. मग ही ॲडजस्टमेंट कशी सॉल्व्ह करायची असते, पाठीमागच्या 2 उदाहरणामध्ये बघितलेली आहे. पुन्हा या उदाहरणामध्ये ती आलेली आहे आणि इथून पुढच्या प्रत्येक उदाहरणामध्ये ती ॲडजस्टमेंट असते. याची ट्रीटमेंट कशी द्यायची, एवढ्या रकमेनं लोन्स, कॅश क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्ट ही जी अमाऊंट आहे ती डायरेक्ट कमी करून काय करायची, दाखवायची. मग लोन्स, कॅश क्रेडिटची अमाऊंट किती आहे, 2,30,00,000. 2,30,00,000 मायनस प्रोव्हिजन किती करायचे आहे बॅड अँड डाऊटफुल डेब्टसाठी, 2,50,000. 2,50,000 हे आपल्याला प्रोव्हिजन करायचे आहे. मग लोन्स, कॅश क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्ट किती अमाऊंट आपल्याला आफ्टर डिडक्शन ऑफ RDD दिसेल, 2,27,50,000. तर ही अमाऊंट डायरेक्ट शेड्यूलमध्ये काय करायची, ट्रान्सफर करायची. किती अमाऊंट ट्रान्सफर करायची, 2,27,50,000. 2,27,50,000 म्हणजे डायरेक्ट RDDची किंवा बॅड डेब्टची अमाऊंट वजा करून लोन्स, कॅश क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्ट हा ॲटम शेड्यूलमध्ये काय करायचा,
ट्रान्सफर करायचा. आणि जो RDD आपण इथं डायरेक्ट डिडक्ट केलेला आहे तो बँकेचा लॉस आहे. एक्सपेंडिचर साईडला तो आपल्याला काय करावा लागेल, ट्रान्सफर करावा लागेल. तो ट्रान्सफर करत असताना तो पहिल्यांदा आपल्याला कुठं दाखवावा लागतो, प्रोव्हिजन अँड कॉन्टिंजन्सीमध्ये तो आयटम आपल्याला दाखवावा लागतो. किती रुपयाचा आहे तो, 2,50,000 रुपयाचा. बॅड अँड डॉटफुल डेब्ट्स 2,50,000 रुपये. बॅड अँड डॉटफुल डेब्ट्स, प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डॉटफुल डेब्ट्स. किती रुपयाची अमाऊंट असेल ती, 2,50,000 रुपयाची ही अमाऊंट असेल. नंतर ही ऑटोमॅटिक एक्सपेंडिचर साईडला टोटलमध्ये आपण ते घेणार आहोत. तोपर्यंत मात्र इथं ती आपल्याला सेपरेट वर्किंग नोट अंतर्गत दाखवावी लागते. आता याच लोन्स, कॅश क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्टला अजून एक ॲडजस्टमेंट आहे. आणि ती ॲडजस्टमेंट कोणती आहे पहा. त्यांनी सांगितलं आहे करंट अकाउंट, हे जे करंट अकाउंट आहे 90 लाख रुपये, हे जे करंट अकाउंट आहे, करंट अकाउंटमध्ये इन्क्लूड करायचे आहेत. किती रुपये ॲड करायचे आहेत, इन्क्लूड करायचे आहेत 4 लाख रुपये. डेबिट बॅलन्स बिंग ओव्हरड्राफ्ट. तर इथं आपल्याला एक 4 लाख रुपये जे आहेत हा ओव्हरड्राफ्टचा डेबिट बॅलन्स आहे. ओव्हरड्राफ्टचा अर्थ काय असतो, हा जो करंट अकाउंट आहे म्हणजे ज्याचं कोणाचं करंट अकाउंट असेल बँकेमध्ये, त्या करंट अकाउंट होल्डरला त्याच्या खात्यावर जेवढी रक्कम शिल्लक असेल त्याच्यापेक्षा काही रक्कम जास्त उचलण्याची परवानगी दिलेली असते. ह्या जास्तीच्या उचलीच्या परवानगीला काय म्हटलं जातं, ओव्हरड्राफ्ट असं म्हटलं जातं. तर आपल्याला आता काय करायचं आहे, या करंट अकाउंटमध्ये हे 4 लाख रुपये आपल्याला काय करायचे आहेत, पहिल्यांदा ॲड करावायचे आहेत. म्हणजे करंट अकाउंटचा आपल्याला इथं बॅलन्स वाढवावा लागेल. त्याचबरोबर ओव्हरड्राफ्ट आहे, हा जास्त रक्कम उचलण्याची परवानगी दिलेली आहे. त्यामुळं ओव्हरड्राफ्ट अकाउंटला हे आपल्याला काय करावं लागतील, ॲड करावे लागतील. त्यामुळं 4 लाख रुपये करंट अकाउंटमध्ये ॲड करायचे आणि 4 लाख रुपये ओव्हरड्राफ्टमध्ये ॲड करायचे. म्हणून हे 4 लाख रुपये, 4 लाख रुपये ओव्हरड्राफ्ट आहे. पहिल्यांदा करंट अकाउंटमध्ये ॲड करू. इथे करंट अकाउंट आहे, त्यामध्ये ॲड ओव्हरड्राफ्ट. ओव्हरड्राफ्ट किती रुपये आपल्याला ॲड करायचे आहेत, 4 लाख रुपये. 4 लाख रुपये ओव्हरड्राफ्टचे आपण ॲड केले. म्हणजे करंट अकाउंटचा बॅलन्स किती होता, 90 लाख रुपयाचा. इनर कॉलमला घेतो, चुकून आपण पहिल्या वेळेला बाहेर घेतलेला होता. आणि हे ओव्हरड्राफ्टचे 4 लाख रुपये, असे एकूण किती झाले, 94 लाख रुपये. हे 94 लाख रुपये करंट अकाउंट. आणि हा जो ओव्हरड्राफ्ट आहे, हा ओव्हरड्राफ्ट आपल्याला चालू वर्षी जो बॅलन्स दिलेला आहे ओव्हरड्राफ्टचा, तिथे कॅश क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्ट, त्यामध्ये ॲड करावा लागेल. ॲड ओव्हरड्राफ्ट, ॲडिशन ओव्हरड्राफ्ट, ॲडिशनल ओव्हरड्राफ्ट, ॲडिशनल ओव्हरड्राफ्ट. किती रुपये अवेलेबल करून दिला, 4 लाख रुपयाचा. 4 लाख रुपये आपण ॲड केले. तर 2,27,50,000 प्लस ॲडिशनल ओव्हरड्राफ्ट ₹4 लाख, ही टोटल आपल्याला काय करावं लागेल, बाहेर घ्यावी लागेल. तर 2,27,50,000 प्लस ₹4 लाख किती असेल, 2,31,50,000. 2,31,50,000. 2,31,50,000 हा लोन्स कॅश क्रेडिटचा बॅलन्स दिसेल. तर अशा पद्धतीनं आपण लोन्स कॅश क्रेडिट आणि त्याच्याशी रिलेटेड जे ॲडजस्टमेंट्स आहेत त्या सॉल्व्ह केलेल्या आहेत. त्यानंतर आहे बिल्स डिस्काउंटेड अँड परचेस. ते काय, हा पण ॲडव्हान्सेसचाच भाग आहे. बिल्स डिस्काउंटेड अँड परचेस, बिल्स डिस्काउंटेड अँड परचेस.
बिल्स डिस्काउंटेड अँड परचेस किती आहे 15 लाख रुपये. बिल्स डिस्काउंटेड अँड परचेस ॲडव्हान्सेस शेड्यूलमध्ये हे ट्रान्सफर करायचं. बिल्स डिस्काउंटेड अँड परचेस 15 लाख रुपये हे आउटर कॉलमला डायरेक्ट घ्यायचे, याला काय ॲडजस्टमेंट नाही. बिल्स डिस्काउंटेड अँड परचेस 15 लाख रुपये. त्यानंतर आहे इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन फंड. हा फंड आहे इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन फंड. इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन याचा अर्थ काय, जी गुंतवणूक केली आहे त्या गुंतवणुकीच्या किमतीमध्ये जे बदल होतात त्या बदलातून हा फंड तयार होत असतो. तर याचा नेहमी क्रेडिट बॅलन्स असतो. फंड आहे हा शेड्यूल नंबर 2 मध्ये पहिल्यांदा काय करायचा, ट्रान्सफर करायचा. इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन फंड किती आहे तो 5 लाख रुपये. आउटर कॉलमला डायरेक्ट तो वर्ग करा 5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन फंड. त्यानंतर आहे कॅश इन हँड. कॅश इन हँड डेबिट बॅलन्स असतो. बॅलन्स शीटच्या असेट साईडला शेड्यूल नंबर 6 मध्ये तो पहिल्यांदा ट्रान्सफर करायचा. कॅश इन हँड किती आहे 17,50,000 रुपये कॅश इन हँड. त्यानंतर आहे कॅश विथ RBI. हे सुद्धा बॅलन्स शीटच्या असेट साईडला शेड्यूल नंबर 6 मध्ये ट्रान्सफर करायचं. कॅश विथ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किती रुपये आहे 25 लाख रुपये आहे. ₹25 लाख. त्यानंतर आहे कॅश विथ विजय बँक लिमिटेड. तर ही कॅश विजय बँक लिमिटेडमध्ये आहे, म्हणजे दुसऱ्या बँकेमध्ये ही कॅश आहे. तर त्याच्यासाठी शेड्यूल नंबर किती आहे 7 नंबरचं शेड्यूल आहे. कॅश ॲट बँक अँड मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. कॅश ॲट बँक म्हणजे दुसऱ्या बँकेमध्ये, इथं विजया बँकमध्ये ही कॅश आहे, तिथे ट्रान्सफर करा. कॅश विथ विजय बँक लिमिटेड किती आहे ती 2,50,000 रुपयाची कॅश आहे. 2,50,000 रुपयाची ती कॅश आहे. त्यानंतर आहे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. किती रुपयाच्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहेत 60 लाख रुपयाच्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहेत. ही इन्व्हेस्टमेंट आहे, डेबिट बॅलन्स असतो याचा, इन्व्हेस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंट शेड्यूलमध्ये हे काय करायचं ट्रान्सफर करायचं. आता पहा गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये बँकेनं काय केलेलं आहे, ही गुंतवणूक केलेली आहे की ज्याच्यावर 4% बँकेला व्याज मिळणार आहे. आणि त्या गुंतवणुकीचं जे ट्रायल बॅलन्समधलं मूल्य आहे ते किती आहे 60 लाख रुपये. याचा एक ॲडजस्टमेंटमध्ये याच्याविषयी एक माहिती दिलेली आहे. काय आहे ती माहिती पहा. नंबर 4 ला दी मार्केट व्हॅल्यू. आता ही ट्रायल बॅलन्स व्हॅल्यू आहे 60 लाख रुपये. मार्केट व्हॅल्यू किती आहे त्याची, दी मार्केट व्हॅल्यू ऑफ 4% गव्हर्नमेंट सिक्युरिटी ॲज ऑन 31 मार्च 2020. म्हणजे ज्या तारखेला आपण फायनल अकाउंट तयार करतो त्या तारखेला मार्केट व्हॅल्यू किती आहे 58,25,000 रुपये आहे. अँड वॉज टू बी शोन ॲट दिस फिगर इन बॅलन्स शीट. आणि याच फिगरला हे आपल्याला काय करायचे आहे बॅलन्स शीटमध्ये दाखवायचे. म्हणजे आहे 60 लाख रुपये ट्रायल बॅलन्समध्ये आणि मार्केटमध्ये किंमत किती दाखवते 58,25,000 रुपये. आणि याच किमतीला म्हणजे मार्केटमधल्या किमतीला बॅलन्स शीटमध्ये ही फिगर आपल्याला दाखवायची आहे. त्यामुळं आपण 60 लाख रुपये न घेता आपल्याला किती घ्यावे लागतील, जी मार्केटमधली किंमत आहे 58,25,000 रुपये घ्यावे लागतील. आता पाहायचं ट्रायल बॅलन्स व्हॅल्यू दाखवते 60 लाख, मार्केटमधली व्हॅल्यू दाखवते 58,25,000. यामध्ये काय झालेलं आहे लॉस झालेला आहे, व्हॅल्यू कमी झालेली आहे मार्केटमध्ये. हा झालेला आहे लॉस. याला काय म्हटलं जातं लॉस. लेस लॉस ऑन, हा लॉस आहे, लॉस ऑन रिव्हॅल्युएशन. मार्केटमधली किंमत म्हणजे याचं मूल्यांकन केलेलं आहे, जे मार्केट मूल्यांकन किती आहे 58,25,000 आणि ते कमी दिसत आहे म्हणजे लॉस झाला. तर तो लॉस किती असेल 1,75,000 रुपये तो लॉस असेल. 1,75,000 काय असेल लॉस असेल, कारण मार्केटमधल्या किमतीला आपण दाखवतो म्हणजे लॉस झाला. आता हा लॉस वजा करून आता आपण ही मार्केटमधली किंमत बॅलन्स शीटमध्ये दाखवली. आता हा जो लॉस आहे हा लॉस हा
कुठे ट्रान्सफर करायचा, तर जो अदर इन्कमचा भाग आहे, किती नंबरचं शेड्यूल असतं अदर इन्कमला, अदर इन्कमचं शेड्यूल आहे शेड्यूल नंबर 14. यामध्ये हा लॉस आपल्याला काय करायचा आहे, यामधून तो मायनस करायचा असतो. लेस इथं म्हणायचं, लेस लॉस ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट, रिव्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट, लॉस ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट किती आहे तो 1,75,000 रुपये. मग हा अदर इन्कमची ज्यावेळेस आपण टोटल करू, ती टोटल करत असताना हे 1,75,000 रुपये काय करायचे, वजा करायचे. म्हणून ते ब्रॅकेटमध्ये मांडायचे. कधी हे ब्रॅकेटमध्ये मांडू, कारण आपल्याला हे वजा करायचे, ॲड करायचे नाहीत, हे यामध्ये लक्षात ठेवायचं. वाटल्यास आपण पहिला इथं काय करू, एक असा सेपरेट कलर देऊ. लॉस आहे 1,75,000 रुपये, त्यात आपल्याला वजा करावयाचा आहे. त्याचं सरळ रेड कलर आपण करू. टोटल करताना हे आपण वजा करू. लेस लॉस ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट. ओके, ठीक आहे. जर प्रॉफिट झाला असता, म्हणजे मार्केट व्हॅल्यू जर वाढलेल्या किमतीने दिसली असती, वाढीव दिसली असती, तर प्रॉफिट झाला असता. हा प्रॉफिट मग आपण अदर इन्कममध्ये ॲड केला असता. सिल्वर आहे, सिल्वर धातू आहे. बँकेला जे मौल्यवान धातू आहेत, जसं सिल्वर, गोल्ड, यामध्ये ट्रान्झॅक्शन करण्याचा अधिकार असतो. बँक काही रक्कम अशा धातूमध्ये गुंतवू शकते. त्यामुळं ही जी गुंतवणूक आहे सिल्वरमधली, ही गुंतवणूक बँकेची असेट आहे. फक्त इथं मी जरी गुंतवणूक म्हणत असलो तरी सिल्वर ही अदर असेटमध्ये काय करायची, ट्रान्सफर करायची. सिल्वर अदर असेटमध्ये ट्रान्सफर करायची. चांदी, किती रुपयाची चांदी बँकेनं खरेदी केलेली आहे, 5 लाख रुपये अदर असेटमध्ये. आणि दुसरा एक बुलियन आहे इथं धातू, तो आहे गोल्ड. ही मात्र गुंतवणूकमध्ये गोल्ड काय करायचं, ट्रान्सफर करायचं. कारण सोन्याचा वापर हा गुंतवणुकीच्या हेतूनं केला जातो. त्यामुळे सोनं बँक जर खरेदी करत असेल तर त्याला काय मानलं जातं, इन्व्हेस्टमेंट मानलं जातं. गोल्ड 21 लाख रुपये गोल्ड आहे. यामध्ये सतत चढ उतार होत असतो. या चढ उताराचा फायदा बँक करून घेत असते. म्हणजे बँकेचं इन्कम वाढवण्यासाठी या गोल्डचा वापर बँक करू शकते, कारण यामध्ये मोठ्या प्रमाणावर किमती गोल्डच्या वाढण्याची शक्यता असते. ॲव्हरेज जर विचार केला तर सोन्याच्या नेहमी किमती काय होत असतात, वाढतच जात असतात. म्हणून नेक्स्ट आहे बिल्स फॉर कलेक्शन. याचा डेबिट बॅलन्स पण नसतो, क्रेडिट बॅलन्स पण नसतो. जरी हा बॅलन्सेसमध्ये दिलेला असेल तर हा ॲटम जर ट्रायल बॅलन्स आपण टॅली केला तर हा ॲटम क्रेडिट बॅलन्समधून म्हणून पण घ्यायचा नाही, डेबिट बॅलन्स म्हणून पण विचारात घ्यायचा नाही. बॅलन्स शीट ट्रायल बॅलन्सच्या बाहेर हा ॲटम इथं काय करायचा, कन्सिडर करावयाचा असतो. आता आपल्याला इथं ट्रायल बॅलन्स टॅली करून दिलेला नाही, फक्त 1 बाय 1 बॅलन्सेस दिलेले आहेत. त्यामुळं हा जो ॲटम आहे, हा ॲटम कुठे ट्रान्सफर करायचा, बॅलन्स शीटची जी असेट बाजू आहे, असेट बाजूच्या खाली सगळ्यात शेवटी इथं बिल्स फॉर कलेक्शन ॲटम आहे, तिथं हा ॲटम काय करायचा, डायरेक्ट ट्रान्सफर करायचा. बिल्स फॉर कलेक्शन ₹10 लाख. बिल्स फॉर कलेक्शन ₹10 लाख काय असेल तर डायरेक्ट ही अमाऊंट काय करायची, ट्रान्सफर करायची अमाऊंट कॉलममध्ये. 10 लाख बिल्स फॉर कलेक्शन. ओके, त्यानंतर आहे इंटरेस्ट ॲक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट. तर ही जी गुंतवणूक केली आहे त्या गुंतवणुकीवरचं हे इंटरेस्ट काय आहे, ॲक्टिव्ह आहे. ॲक्टिव्ह ह्याचा अर्थ काय, ते मिळालेलं नाही, म्हणजे ते इन्कम म्हणून विचारात घेतलं जातं आणि ते मिळालेलं नसल्यामुळं एक प्रकारे ती तुमची काय असते, असेट असते. याचा नेहमी डेबिट बॅलन्स असतो. त्यामुळे हे जे ॲक्रूड इंटरेस्ट आहे, जर ट्रायल बॅलन्समध्ये असेल तर डायरेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला अदर असेटमध्ये हे काय करायचं, ट्रान्सफर करून द्यायचं. इंटरेस्ट ॲक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट. किती इंटरेस्ट ॲक्रूड आहे, ₹3 लाख. इंटरेस्ट ॲक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट.
3 लाख रुपये. इंटरेस्ट accrued on इन्व्हेस्टमेंट ₹3 lakh. नेक्स्ट आहे ॲक्सेप्टन्सेस, एन्डॉर्समेंट अँड अदर ऑब्लिगेशन. हा सुद्धा आपल्याला बॅलन्स शीटच्या लिस्टमध्ये ॲटम दिलेला आहे, परंतु ट्रायल बॅलन्स जर टॅली केला किंवा ट्रायल बॅलन्स जर आपण याच्या आधारे टॅली करणार असू तर हा ॲटम ट्रायल बॅलन्समध्ये घ्यावयाचा नसतो, कारण ही काय आहे, कॉन्टिंजंट लायबिलिटी आहे. ॲक्सेप्टन्सेस, एन्डॉर्समेंट अँड अदर ऑब्लिगेशन ही बँकेची काय आहे, कॉन्टिंजंट लायबिलिटी आहे. कॉन्टिंजंट लायबिलिटीसाठी स्वतंत्र शेड्यूल नंबर 12 आहे. त्या शेड्यूल नंबर 12 मध्ये हा ॲटम काय करायचा, डायरेक्ट पोस्ट करायचा. ॲक्सेप्टन्सेस, एन्डॉर्समेंट अँड अदर ऑब्लिगेशन्स. ॲक्सेप्टन्सेस, एन्डॉर्समेंट अँड अदर ऑब्लिगेशन्स ही काय आहे, कॉन्टिंजंट लायबिलिटी आहे. म्हणजे ॲट द टाइम ऑफ प्रिपरेशन ऑफ बॅलन्स शीट, म्हणजे ज्या तारखेला तुम्ही बॅलन्स शीट तयार करतात त्या तारखेला ही बँकेची लायबिलिटी नसते. भविष्यामध्ये ही लायबिलिटी बँकेच्या अनुषंगानं तयार होऊ शकते, म्हणून ही काय आहे, घटनावलंबी किंवा भविष्यकालीन हे दायित्व आहे. म्हणून भविष्यकालीन दायित्व म्हणून, कॉन्टिंजंट लायबिलिटी म्हणून ही काय करायची, कन्सिडर करायची. त्यानंतर आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स आहे 1/4/2019. क्रेडिट बॅलन्स 1/4/2019 याचाच अर्थ हा सुरुवातीचा बॅलन्स, म्हणजेच हा प्रॉफिट कॅरी फॉरवर्ड लास्ट इयरला केलेला आहे, तो आपल्याला यावर्षी आता ब्रॉड फॉरवर्ड करावा लागेल. म्हणून फॉर्म बी मध्ये डायरेक्ट तो काय करायचा, ट्रान्सफर करायचा. काय असेल तो बॅलन्स 30 लाख रुपये, लास्ट इयरचा बॅलन्स 30 लाख रुपये लास्ट इयरचा बॅलन्स. ओके. त्यानंतर आहे शेअर्स आहेत टेल्को कंपनीमधले, याचा डेबिट बॅलन्स असतो आणि ही इन्व्हेस्टमेंट आहे. बँकेनं टेल्को कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे, ज्याची व्हॅल्यू किती आहे, 10 लाख रुपये आहे. ही इन्व्हेस्टमेंट आहे. डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट शेड्यूलमध्ये हे शेअर्स ट्रान्सफर करायचे. शेअर्स इन टेल्को कंपनी लिमिटेड. किती रुपयाचे शेअर्स आहेत, 10 लाख रुपयाचे हे शेअर्स आहेत. याचं काय बाजार मूल्य वगैरे दिलेलं नाही, त्यामुळे ट्रायल बॅलन्स व्हॅल्यू आहे तीच इन्व्हेस्टमेंटला ट्रान्सफर करायची. त्यानंतर आहे इंटेरिम डिव्हिडंड पेड ₹3 लाख रुपये. तर या ठिकाणी बँकेनं एक मध्यावधी लाभांश पेड केलेला आहे 3 लाख रुपयाचा. तर हा जो मध्यावधी लाभांश पेड केलेला आहे, हा मध्यावधी लाभांश म्हणजे नेमकं काय, इट इज अ डिव्हिडंड विच इज डिक्लेअर्ड अँड पेड बाय द बँक बिफोर द क्लोजिंग डेट ऑफ फायनल अकाउंट. म्हणजे फायनल अकाउंटची जी तारीख आहे, म्हणजेच 31 मार्च, त्या तारखेच्या अगोदर जर बँक डिव्हिडंड देत असेल तर त्याला मध्यावधी लाभांश असं म्हणतात. म्हणजे वर्षाच्या मध्येच ज्यावेळेस बँकेला असं वाटेल की प्रॉफिट सफिशियंट आहे, कॅश अवेलेबल आहे, आपण डिव्हिडंड पेड करू शकतो, तर अशा वेळेला बँक मध्यावधी लाभांश काय करू शकते, इथं डिक्लेअर करून पेड करू शकते. तर इथं इंटेरिम डिव्हिडंड पेड केलं आहे 3 लाख रुपये. डिव्हिडंड ज्या अर्थी इथं मध्यावधी पेड केले आहे त्या अर्थी तो डिव्हिडंड अगोदर बँकेला काय करावा लागतो, डिक्लेअर करावा लागतो. त्यामुळं उदाहरणामध्ये इंटेरिम डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे किंवा नाही हे ॲडजस्टमेंटमध्ये काय करायचं, पाहायचं. तर या ठिकाणी 3 नंबरला ॲडजस्टमेंट आहे पहा. अँड इंटेरिम डिव्हिडंड डिक्लेअर्ड वॉज ॲट 4% ॲक्च्युअल. तर एक मध्यावधी लाभांश इथं बँकेनं डिक्लेअर केला आहे आणि तो किती आहे, ॲक्च्युअली 4% आहे. तर पहिल्यांदा आपल्याला ही जी डिव्हिडंडची अमाऊंट आहे ती आपल्याला काय करावं लागेल, कॅल्क्युलेट करावं लागेल. डिव्हिडंडची अमाऊंट कशी कॅल्क्युलेट करायची, डिव्हिडंड हा जनरली कशावर पेड केला जातो, बँकेकडे जे भांडवल जमा आहे त्या भांडवलावर हा डिव्हिडंड पेड केला जातो. आता बँकेचं भांडवल म्हणजे कोणतं भांडवल, तर बँकेचं हे जे शेअर कॅपिटल आहे हे शेअर कॅपिटल म्हणजे बँकेचं भांडवल. तर या भांडवलधारकांना म्हणजे शेअर होल्डर्सना हा डिव्हिडंड काय केला जातो, पेड केला जातो. त्यामुळं हा 4% डिव्हिडंड कॅल्क्युलेट करत असताना पेडअप कॅपिटल, त्या बँकेचं पेडअप कॅपिटल किती आहे ते कॅपिटल डोळ्यासमोर ठेवून 4% डिव्हिडंड काय करायचा, कॅल्क्युलेट करायचा. तर आपण
हे पेडअप कॅपिटल आहे, 2 लाख शेअर्स आहेत, 100 रुपीज प्रत्येक शेअरची व्हॅल्यू आहे आणि 50 रुपीज प्रत्येक शेअर्सचे पेड झालेले आहेत. असे एकूण किती अमाऊंट आहे? ही 1 कोटी ही शेअर कॅपिटलची अमाऊंट आहे. तर 1 कोटीवर 4% डिव्हिडंड किती होतो तो पहिल्यांदा काय करायचा? कॅल्क्युलेट करायचा. तर डिव्हिडंड आहे, कॅपिटल किती आहे? 1 कोटी. 1 कोटी म्हणजे 100 लाख. हे पहा 100 लाख, ओके, भागिले 100 गुणिले 4. तर हा डिव्हिडंड बँकेनं काय केलेला आहे? डिक्लेअर केलेला आहे. तो डिव्हिडंड किती होतो? 4 लाख रुपये हा डिव्हिडंड बँकेनं डिक्लेअर केलेला आहे. आता डिव्हिडंड हा नेहमी नफ्यामधून दिला जातो, त्यामुळं हा जो डिक्लेअर केलेला डिव्हिडंड आहे तो काय आहे? प्रॉफिटचं ॲप्रोप्रिएशन आहे. त्यामुळे ॲप्रोप्रिएशन सेक्शनमध्ये हा जो इंटरिम डिव्हिडंड आहे तो काय करायचा? डिक्लेअर केलेला नोट करायचा. इंटरिम डिव्हिडंड डिक्लेअर्ड, इंटरिम डिव्हिडंड डिक्लेअर्ड 4%. तर आपण वाटल्यास ब्रॅकेटमध्ये लिहू 4% ऑन रुपीज 10 लाख. 4% ऑन रुपीज 10 लाख नाही, 1 करोड. तो अमाऊंट डिव्हिडंडची किती झालेली आहे? ती 4 लाख रुपीज. 4 lakh is the amount of interim dividend declared. So ही जी डिक्लेअर केलेली अमाऊंट आहे, ही डिक्लेअर केलेली अमाऊंट डिक्लेअर केल्या काय होत असते? बँकेची लायबिलिटी होत असते. म्हणून हा जो इंटरिम डिव्हिडंड डिक्लेअर केला आहे तो बँकेची काय असते? लायबिलिटी असते. त्यामुळे पहिल्यांदा तो काय करायचा? डिक्लेअर केलेला डिव्हिडंड 5 नंबर शेड्यूलमध्ये ट्रान्सफर करायचा. अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन शेड्यूल नंबर 5 मध्ये इंटरिम डिव्हिडंड डिक्लेअर किती डिक्लेअर केला? तो 4 लाख रुपयाचा हा इंटरिम डिव्हिडंड काय केलेला आहे? डिक्लेअर केलेला आहे. ऑलरेडी तो लिहिलेला आहे इथं मी, फक्त 4 लाख रुपये आपण ते अमाऊंट टाकू. 4 लाख रुपयाचा डिव्हिडंड डिक्लेअर केला. आता यामधून जो डिव्हिडंड पेड केलेला आहे, किती पेड केलेला आहे? 3 लाख रुपये. हा जो पेड केलेला डिव्हिडंड आहे तो यामधून काय करायचा? वजा करायचा. पेड केलेला आहे इंटरिम डिव्हिडंड पेड. किती अमाऊंट पेड केली आहे? 1 लाख रुपयाची अमाऊंट ही 3 लाख रुपयाची अमाऊंट ही पेड केलेली आहे. 3 लाख रुपयाची अमाऊंट डिव्हिडंडची पेड. डिक्लेअर केला 4 लाख, पेड केले 3 लाख, राहिले किती? 1 लाख रुपये. हे आपण इथं आउटरला घेतलेले आहेत. तर हा काय झाला मग आता? अनक्लेम डिव्हिडंड. याचा अर्थ काय? की ज्या डिव्हिडंडची अद्याप भागधारकांच्याकडून मागणी झालेली नाही असा हा डिव्हिडंड किती आहे? 1 लाख रुपये आहे. आलं लक्षात? इंटरिम डिव्हिडंडची ॲडजस्टमेंट कशी करायची? जर इंटरिम डिव्हिडंड पेड केलेला ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला असेल तर ॲडजस्टमेंटमध्ये पाहायचं इंटरिम डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे किंवा नाही. जर तो डिक्लेअर केलेला असेल तर ज्या पर्सेंटेजनं हा डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे ते पर्सेंटेज कशाला अप्लाय करायचं? जे पेडअप कॅपिटल आहे त्या पेडअप कॅपिटलला ते पर्सेंटेज अप्लाय करून इंटरिम डिव्हिडंडची अमाऊंट काय करायची? कॅल्क्युलेट करायची. डिव्हिडंड हा नफ्यामधून दिला जातो, त्यामुळं ही जी अमाऊंट कॅल्क्युलेट केलेली आहे ते नफ्याचं म्हणजे प्रॉफिटचं काय असतं? ॲप्रोप्रिएशन असतं. त्यामुळे हा डिव्हिडंड प्रथम ॲप्रोप्रिएशनला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये काय करायचा? ट्रान्सफर करायचा. आणि तोच डिव्हिडंड काय असते? डिक्लेअर केल्या लायबिलिटी असते. त्यामुळं अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजनला तो डिव्हिडंड काय करायचा? ट्रान्सफर करायचा. त्यामधून जी अमाऊंट पेड केलेली आहे, ट्रायल बॅलन्समध्ये ही अमाऊंट दिलेली असते, ती पेड केलेली अमाऊंट त्यामधून काय करायची? वजा करायची. वजा केल्यानंतर जो बॅलन्स दिसतो तो बॅलन्स कोणता असतो? अनक्लेम्ड डिव्हिडंड असतो. तो इथं अदर लायबिलिटीमध्ये ऑटोमॅटिकली काय होत असतो? डिस्प्ले होत असतो, तो दिसत असतो. ओके, ठीक आहे. नेक्स्ट ड्राफ्ट्स पेबल. तर हे डिमांड ड्राफ्ट्स आहेत, बँकेला ते काय करायचे आहेत? पेड करायचे आहेत. ही ॲक्च्युअल लायबिलिटी असते. बँक ड्राफ्ट इश्यू करणाऱ्याकडून पैसे घेत असते आणि तो ड्राफ्ट प्रेझेंट केल्यानंतर बँक संबंधित पार्टीला पैसे देत असते. त्यामुळं हे ड्राफ्ट्स पेबल ही बँकेची काय आहे? लायबिलिटी आहे. कुठं ट्रान्सफर करायचं? 5 नंबर शेड्यूलमध्ये हे ड्राफ्ट्स पेबल ट्रान्सफर करायचे.
किती रुपयाचे ड्राफ्ट्स पेबल आहेत? रुपीज 8 लाखचे ड्राफ्ट्स पेबल आहेत. 8 लाख रुपयाचे ड्राफ्ट्स पेबल. त्यानंतर आहे शेअर कॅपिटल, ॲथोराइज्ड आणि इश्यूड. किती आहे? 2 लाख शेअर्स आहेत ऑफ रुपीज 100 इच, रुपीज 50 पेड. तर 2 लाख शेअर्स आहेत, सगळे इश्यू केलेले आहेत. एका शेअरची व्हॅल्यू 100 रुपये आहे, 50 रुपये त्याच्यावर काय केले आहेत? पेड केले आहेत. एकूण अमाऊंट किती होते? 100 लाख, म्हणजेच 1 कोटी. हे शेअर कॅपिटल शेड्यूल नंबर 1 मध्ये काय करायचं? ट्रान्सफर करायचं. शेअर कॅपिटल, ॲथोराइज्ड अँड इश्यूड शेअर कॅपिटल किती आहे ते ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे. 2 लाख शेअर्स आहेत, 50 रुपये त्याच्यावर पेड आहेत. ॲथोराइज्ड अँड इश्यूड सेम आहे असं लिहायचं. 2 लाख शेअर्स ऑफ रुपीज ऑफ आहे हे. 2 लाख शेअर्स ऑफ रुपीज 100 इच, रुपीज 50 पेड. अमाऊंट किती होते? 100 लाख, दॅट इज 1 करोड. हे आउटरला अमाऊंट घेऊन टाका. शेअर कॅपिटल, ॲथोराइज्ड अँड सगळंच ॲथोराइज्ड कॅपिटल बँकेनं इथं काय केलेलं आहे? इश्यू केलेलं आहे. ओके. त्यानंतर आहे रेंट अँड टॅक्सेस पेड. तर रेंट आणि टॅक्सेस पेड केले आहेत. ऑपरेटिंग एक्सपेंडिचर आहे. ऑपरेटिंग एक्सपेंडिचरमध्ये तो काय करायचा? ट्रान्सफर करायचा. रेंट अँड टॅक्सेस पेड. ऑपरेटिंग एक्सपेंडिचरमध्ये ही अमाऊंट काय करा? ट्रान्सफर करा. रेंट अँड टॅक्सेस पेड केलेले आहेत. त्यानंतर काय आहे? प्रिमायसेस आहे रुपीज 25 लाख. प्रिमायसेस फिक्स असेट आहे. डेप्रिशिएशन काही दिलेलं नाही, त्यामुळे प्रिमायसेस हे फिक्स असेटमध्ये ट्रान्सफर करायचं. त्याच्या खाली फर्निचर अँड फिक्चर आहे, ही पण फिक्स असेट आहे. डेप्रिशिएशन याच्या अनुषंगानं दिलेलं नाही, त्यामुळे हे दोन्ही ॲटम फिक्स असेटमध्ये ट्रान्सफर करू. फिक्स असेट शेड्यूल नंबर 10. प्रिमायसेस आहे रुपीज 25 लाख. फर्निचर आहे रुपीज 7,50,000. हे दोन्ही अमाऊंट आपण डायरेक्ट ऑर्डरला ट्रान्सफर केलेले आहेत, कारण याच्यावर डेप्रिशिएशन नाही. त्यानंतर पहा, प्रॉव्हिडंट फंड आहे. हा प्रॉव्हिडंट फंड आहे, याचा नेहमी बॅलन्स क्रेडिट असतो. याचा नेहमी बॅलन्स कोणता असतो? क्रेडिट असतो. त्यामुळं हा बॅलन्स लायबिलिटी साईडला काय करायचा? ट्रान्सफर करायचा. मग हे प्रॉव्हिडंट फंड म्हणजे नेमकं काय आहे? तर प्रॉव्हिडंट फंडला मराठीमध्ये भविष्य निर्वाह निधी असं म्हटलं जातं. बँकेचे जे कर्मचारी आहेत, ते कर्मचारी रिटायर झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांना हा निधी काय केला जात असतो? पेड केला जात असतो. त्यामुळे ही बँकेची काय असते? लायबिलिटी असते. इट इज अमाऊंट पेबल टू द रिटायर्ड एम्प्लॉईज. जे रिटायर्ड एम्प्लॉईज आहेत त्यांना ही अमाऊंट काय करायची असते? पेड करायची असते. त्यामुळे ही लायबिलिटी आहे. 5 नंबर शेड्यूलमध्ये प्रॉव्हिडंट फंड काय करायचा? ट्रान्सफर करायचा. 5 नंबर शेड्यूलमध्ये प्रॉव्हिडंट फंड, प्रॉव्हिडंट फंड रुपीज 8 लाख. शेड्यूल नंबर 5 मध्ये ही अमाऊंट ट्रान्सफर करायची. प्रॉव्हिडंट फंड रुपीज 8 लाख. आता उदाहरणामध्ये अजून एक आयटम असू शकतो, तो म्हणजे प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन. असा जर आयटम ट्रायल बॅलन्समध्ये असेल तर याचा नेहमी डेबिट बॅलन्स असतो. प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन ऑलवेज डेबिट बॅलन्स. मग जर डेबिट बॅलन्स असेल तर याचा अर्थ काय? हा प्रॉव्हिडंट फंड म्हणजे हे जे कॉन्ट्रीब्युशन आहे, हे कॉन्ट्रीब्युशन बँकेनं कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंडमध्ये स्वतःचा हिस्सा म्हणून काय केलेलं आहे? वर्ग केलेलं आहे. त्यामुळे हा बँकेचा कर्मचाऱ्यांच्या वरचा खर्च असतो, म्हणजे एक्सपेंडिचर ऑन एम्प्लॉईज. त्यामुळं हा बँकेचा ऑपरेटिंग एक्सपेंडिचर असतो. त्यामुळे प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन हे ऑपरेटिंग एक्सपेंडिचरमध्ये काय करायचं? ट्रान्सफर करायचं. नेक्स्ट, रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड आहे. ऑलरेडी याची ॲडजस्टमेंट आपण काय केली आहे? सॉल्व्ह केलेली आहे. आणि अनक्लेम्ड डिव्हिडंड, आपण ऑलरेडी अनक्लेम्ड डिव्हिडंड आपण काय केलं आहे? इथे जेव्हा आपण इंटरिम डिव्हिडंड पेड केलं आहे, आपण बघितलं इंटरिम डिव्हिडंड डिक्लेअर केला होता 4 लाख, पेड केला 3 लाख. मग अनक्लेम्ड डिव्हिडंड किती असेल? 1 लाख, जो ऑलरेडी आपण काय केला आहे? कॅल्क्युलेट केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण ट्रायल बॅलन्स काय केलेला आहे? पोस्ट केलेला आहे. आता जे ॲडजस्टमेंट आहेत, बहुतांश ॲडजस्टमेंट्स आपण ट्रायल बॅलन्स पोस्ट करत असतानाच त्याची ट्रीटमेंट दिलेली आहे. तरी पण
काही ॲडजस्टमेंट राहिलेले असू शकतात. नजर फिरवू. पहिली ॲडजस्टमेंट कोणती आहे? प्रोव्हाइड ₹4 लाख फॉर टॅक्सेशन. तर ही ॲडजस्टमेंट आपण केलेली नाही. तर टॅक्सेशनसाठी एक 4 लाख रुपयाची काय करायची आहे? तरतूद करायची आहे. तर सगळ्या ज्या तरतुदी आहेत या सगळ्या तरतुदी प्रथम कुठं ट्रान्सफर करायचे असतात? प्रोव्हिजन अँड कॉन्टिंजन्सीमध्ये या तरतुदी ट्रान्सफर करायच्या असतात. त्यामुळे दुसरी तरतूद आहे प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. किती रुपयाचे आपल्याला टॅक्स प्रोव्हिजन करायचे आहे? प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन आहे ₹4 लाख. 4 लाख रुपयाची ही तरतूद आपल्याला करायची आहे ₹4 लाख. तर आपण ही ₹4 लाख प्रोव्हाइड फॉर टॅक्सेशन. आता हे प्रोव्हिजन केलेले आहे ऑपरेटिंग एक्सपेंडिचरमध्ये बँकेच्या एक्सपेंडिचरमध्ये आपण ही काउंट करू तोपर्यंत काय असेल? लायबिलिटी असेल. जोपर्यंत बँक इथं टॅक्स असेसमेंट होत नाही, टॅक्स कॅल्क्युलेट होत नाही, तोपर्यंत ही अमाऊंट बँकेची काय असेल? लायबिलिटी असेल. त्यामुळे प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन अमाऊंट ट्रान्सफर टू शेड्यूल नंबर 5 अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स फॉर टॅक्सेशन. Amount of provision ₹4 lakh. Provision for taxation ₹4 lakh. ओके. नेक्स्ट आहे 2,50,000 फॉर बॅड अँड डाउटफुल डेब्ट्स. हे आपण ॲडजस्टमेंट केली आहे. रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड ओव्हर कॅल्क्युलेटेडची ॲडजस्टमेंट केली आहे. इंटिरिम डिव्हिडंड डिक्लेअरची ॲडजस्टमेंट आपण केलेली आहे. मार्केट व्हॅल्यूची पण आपण ॲडजस्टमेंट केलेली आहे. आणि करंट अकाउंट इन्क्लूड ही जी 5 नंबरची ॲडजस्टमेंट आहे ती सुद्धा आपण त्याची पण ट्रीटमेंट आपण दिलेली आहे. तर अशा पद्धतीनं आपण उदाहरणामधील जे बॅलन्सेस आहेत प्लस ॲडजस्टमेंट्स आहेत हे सगळं काय केलेलं आहे याची ट्रीटमेंट दिलेली आहे. आता प्रत्यक्ष आपण काय कॅल्क्युलेट करायचं? पहिल्यांदा प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं. प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं असेल तर पहिल्यांदा इन्कम आणि एक्सपेंडिचर आपल्याला काय करावं लागतील? काउंट करावे लागतील. तर पहिल्यांदा इन्कमचे जे शेड्यूल्स आहेत कोणते कोणते? 13, 14, त्यानंतर एक्सपेंडिचरची 15, 16 आणि प्रोव्हिजन कॉन्टिन्यूची याची पहिल्यांदा काय करायची? टोटल करायची. तर पहिला 13 नंबरचं इन्कमची इंटरेस्ट अर्न एकच आयटम आहे. टोटल किती असेल? 48,25,000 रुपये. हे ट्रान्सफर करू. कॉपी. इंटरेस्ट अर्न. ओके. त्यानंतर अदर इन्कम. एकच अदर इन्कम आहे. उलट एक काय आहे? यामध्ये लॉस आहे, तो वजा करायचा. तर अदर इन्कम मध्ये कमिशन आणि एक्सचेंज आहे 17 लाख रुपयाचं आणि त्यामधून लॉस आपल्याला वजा करावा लागेल. लॉस ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट. तो आपल्याला यामधून वजा करावा लागेल 17 लाख. त्यातून हा लॉस काय करा? वजा करा 1,75,000 रुपये. तर अदर इन्कम किती असेल? 15,25,000 रुपये. 15,25,000 रुपये हे काय असेल? अदर इन्कम. टोटल 15,25,000 रुपये अदर इन्कम. हे झालं अदर इन्कम. तर अशा पद्धतीनं हे इन्कम झाले. 48,25,000 इंटरेस्ट अर्न, अदर इन्कम 15,25,000 याची टोटल करू आपण. तर 15,25,000 प्लस 48,25,000 48,25,000 टोटल इन्कम किती झालं? 63,50,000. 63,50,000 is the amount of total income. Okay. Expenditure, interest expended, schedule number 15. Schedule number 15. शेड्यूल नंबर 15 एकच आयटम आहे. इंटरेस्ट पेड ऑन डिपॉझिट्स. टोटल ट्रान्सफर करू. इंटरेस्ट एक्सपेंडेड 21,25,000 रुपये. इंटरेस्ट एक्सपेंडेड 21,25,000 रुपये. 21,25,000 रुपये इंटरेस्ट एक्सपेंडेड.
ओके, ठीक आहे. ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये ॲटम भरपूर आहेत. आपण याची सरळ रितसर टोटल करू. सॅलरी अलाउन्सेस आहे, रेम्युनरेशन आहे, डायरेक्टर फीस आणि एक्सपेन्सेस आहे, याची टोटल करू आपण. पहा, पहिल्यांदा आहे 15 लाख रुपये, त्यानंतर आहे 9 लाख रुपये, त्यानंतर आहे 1 लाख रुपये, 1 लाख, त्यानंतर आहे 1,50,000, त्यानंतर आहे टॅक्सेस ₹2 लाख. ओके, सो 28,50,000, 28,50,000, 28,50,000 is the amount of operating expenditure. 28,50,000 is the amount of operating expenditure. So it is the amount of operating expenditure, 28,50,000. Okay, then provision and contingencies. दोन provisions and contingencies आपण इथे केले आहेत. एक आहे RDD ची आणि दुसरी आहे प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन ची. किती आहे ही अमाऊंट आपल्याला आता? 6,50,000 रुपये. 6,50,000 रुपये अमाऊंट ऑफ टोटल प्रोव्हिजन्स अँड कॉन्टिंजेन्सीज. अशा पद्धतीने ही टोटल इथं मांडलेली आहे. ही टोटल आता आपण स्टेटमेंटमध्ये ट्रान्सफर करू. सॉरी, 6,50,000. 6,50,000 रुपये प्रोव्हिजन अँड कॉन्टिंजेन्सी. हे 6,50,000 रुपये प्रोव्हिजन्स अँड कॉन्टिंजेन्सी. ओके, तर हे झालं एक्सपेंडिचरचे. आता याची आपण टोटल करू, इन्कम आणि एक्सपेंडिचर. तर इन्कम 48,25,000 आणि 15,25,000, 63,50,000 आपण ऑलरेडी काउंट केले. हे 3 आयटम आहेत. 21,25,000, 21,25,000 प्लस आहे 28,50,000 प्लस प्रोव्हिजन आहे 6,50,000. 6,50,000. टोटल एक्सपेंडिचर किती झाला? 56,25,000. 56,25,000 हा टोटल एक्सपेंडिचर. पहा, टोटल एक्सपेंडिचर 56,25,000, टोटल इन्कम आहे 63,50,000. इन्कम जास्त आहे म्हणजे काय असेल? प्रॉफिट. करू आपण तो प्रॉफिट कॅल्क्युलेट. 63,50,000 हा इन्कम आहे. तो वजा केल्यानंतर प्रॉफिट किती आहे? 7,25,000 हा करंट इयरचा प्रॉफिट. 7,25,000 हा करंट इयरचा प्रॉफिट आपण कॅल्क्युलेट केला. इन्कम मायनस एक्सपेंडिचर, इट इज कॉल्ड ॲज करंट इयर्स प्रॉफिट. ठीक आहे, हा झाला करंट इयरचा प्रॉफिट. आता लास्ट इयरचा प्रॉफिट आहे 30 लाख, करंट इयरचा प्रॉफिट आहे 7,25,000. टोटल प्रॉफिट झाला 37,25,000. 37,25,000 is the amount of total profit. That is last year's profit as well as current year's profit. नेक्स्ट स्टेप काय असते? हा जो करंट इयरचा प्रॉफिट आहे 7,25,000, याच्या 20% रक्कम स्टॅच्युटरी रिझर्व्हला ट्रान्सफर करायची असते. तर 20% ऑफ 7,25,000, 20% ऑफ 20% ऑफ 7,25,000, याच्या 20% स्टॅच्युटरी रिझर्व्हला रक्कम ट्रान्सफर करावी लागते. करू आपण ती ट्रान्सफर कॅल्क्युलेशन करू. 7,25,000 डिवायडेड बाय 100 इंटू 20. 1,45,000 ही रक्कम स्टॅच्युटरी रिझर्व्हला ट्रान्सफर करावी लागेल. 1,45,000
हे स्टॅट्युटरी रिझर्व्हला ट्रान्सफर होईल. ठीक आहे. रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये स्टॅट्युटरी रिझर्व्ह फंड आहे 20 लाखाचा. ही रक्कम नवीन जे आहे प्रॉफिटच्या 20% 1,45,000 आपण यामध्ये ॲड करू. 20 लाख प्लस 1,45,000 टोटल रिझर्व्ह फंड किती झाला? 21,45,000. तर अशा पद्धतीनं चालू वर्षाच्या नफ्याच्या 20% रक्कम ही स्टॅट्युटरी रिझर्व्हला ट्रान्सफर करायची. आणि त्यानंतर एकूण हा जो प्रॉफिट आहे 37,25,000 त्यामधून हा स्टॅट्युटरी रिझर्व्ह आणि इंटरिम डिव्हिडंड वजा करायचा. राहिलेली रक्कम काय असेल? सरप्लस. राहिलेली रक्कम काय असेल? सरप्लस. तर किती राहते रक्कम? हे 37,25,000. हे 37,25,000. त्यातून हे 1,45,000 आणि हे 4 लाख म्हणजे 5,45,000 वजा करायचे. 5,45,000 वजा हे 37,25,000 37,25,000. किती राहतात? 37 लाखामधून दिले 33 लाख. सॉरी, कॅल्क्युलेशन थोडं चुकलेलं आहे. 37,25,000 37,25,000 वजा 5,45,000 5,45,000 5,45,000 किती राहतात? 31,80,000 सरप्लस. 31,80,000 ही रक्कम प्रॉफिटमधले शिल्लक राहील. ह्याला आपण सरप्लस म्हणतो. आणि हे सरप्लस रिझर्व्ह अँड सरप्लस शेड्यूलमध्ये काय करायचं? सगळ्यात शेवटी ट्रान्सफर करायचं. सरप्लस आपण मांडून घेतलेला सरप्लस हा शब्द हा सरप्लस 31,80,000. आणि यानंतर सगळी शेड्यूल काय करायची? क्लोज करायची, म्हणजे टोटल करायची आणि 1 बाय 1 फॉर्म ए मध्ये ट्रान्सफर करायची. तर शेअर कॅपिटल आहे 1 कप. ते ट्रान्सफर करू पहिल्यांदा शेअर कॅपिटल 1 कप. नेक्स्ट 2 नंबरला 21,45,000 5 लाख आणि 31,80,000. हे 31,80,000 ऑलरेडी आहे. प्लस हे 21,45,000 21,45,000 प्लस हे 5 लाख किती होते? 58,25,000. ही रक्कम होते 58,25,000. 58,25,000 ही रिझर्व्ह अँड सरप्लसची अमाऊंट आहे. आपण ती ट्रान्सफर करू. 58,25,000 हे रिझर्व्ह अँड सरप्लसची टोटल आहे. त्यानंतर आहे डिपॉझिट्स. डिपॉझिट्स 3 आहेत, फिक्स, सेव्हिंग आणि करंट. याची टोटल करू आपण. टोटल किती होईल? 87,50,000 87,50,000 87,50,000 प्लस 60 लाख 60 लाख आणि 94 लाख. टोटल असेल 2,41,50,000. 2,41,50,000. 2,41,50,000 हे डिपॉझिट्स आहेत. 2,41,50,000. 2,41,50,000 ही आहे डिपॉझिट्सची अमाऊंट. त्यानंतर आहे बॉरोइंग्स. बॉरोइंग्स नील आहेत. बॉरोइंग्स काही या उदाहरणामध्ये त्यांनी आपल्याला दिलेले नाहीत. बॉरोइंग्स. त्यानंतर अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स. अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स एकूण 5 आयटम आहेत. त्यामध्ये तोंडी आपण हे करू शकतो. खालून सुरुवात करू. 4 8 8 16 4 20 आणि 21 21,50,000 21,50,000 हे अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्सची अमाऊंट आहे. 21,50,000 हे अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स. ठीक आहे. 21,50,000 याची आपण आता टोटल करू. पहा टोटल हे 1 करोड म्हणजे 100 लाख. 1 करोड
प्लस 58,25,000, 58,25,000 प्लस 2,41,50,000, 2,41,50,000 प्लस 21,50,000, 21,50,000 किती होतं? 4,21,25,000. घ्या टोटल 4,21,25,000. 4,21,25,000 ह्या लायबिलिटीची टोटल. पहा 4,21,25,000 ही लायबिलिटीची टोटल. त्यानंतर शेड्यूल नंबर 6 दोन आयटम आहेत, 17,50,000 आणि 25,00,000. म्हणजे टोटल किती असेल? 17 आणि 25 42,50,000. 42,50,000. 42,50,000. त्यानंतर कॅश ॲट बँक अँड मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. कॅश ॲट बँक अँड मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस 2,50,000. एकच आयटम आहे, 2,50,000. त्यानंतर आहे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंटमध्ये 3-4 आयटम आहेत. इन्व्हेस्टमेंट स्वतंत्र आपण याची टोटल करू. इन्व्हेस्टमेंट 58,25,000, 21,00,000 आणि 10,00,000. 58,25,000 प्लस 21,00,000 प्लस 21,00,000 हे 10,00,000. शेअर्स इन टेल्को लिमिटेड 10,00,000. टोटल होते 89,25,000. 89,25,000. 89,25,000 ही टोटल आहे इन्व्हेस्टमेंटची. 89,25,000. 89,25,000. पुन्हा एकदा व्हेरीफाय करू. 58,25,000, 58,25,000 प्लस 21,00,000 प्लस 10,00,000 किती? 89,25,000. ठीक आहे. त्यानंतर आहे ॲडव्हान्सेसचे शेड्यूल. ॲडव्हान्सेस 2,31,50,000 आणि 15,00,000. करू याची टोटल. 2,31,50,000, 2,31,50,000 अधिक 15,00,000 अधिक 15,00,000 टोटल होते 2,46,50,000. 2,46,50,000. 2,46,50,000 हे ॲडव्हान्सेसचे टोटल. घ्या ॲडव्हान्सेस 2,46,50,000. त्यानंतर आहे फिक्स्ड असेट्स. 2 फिक्स्ड असेट्स आहेत, 25,00,000 आणि 7,00,000 म्हणजे 32,50,000. 32,50,000. 32,50,000 फिक्स्ड असेट्स 32,50,000. त्यानंतर आहे अदर असेट्स. एकूण 8,00,000 रुपयाच्या अदर असेट्स. 8,00,000 रुपयाच्या अदर असेट्स आहेत. 8,00,000 रुपयाच्या अदर असेट्स. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही 6 शेड्यूल्स आपण टोटल केलेली आहे. याच्यात आपण बेरीज करू आणि बॅलन्स शीट टॅली होते का पाहू. पहा बॅलन्स शीट. पहिला 42,50,000. ठीक आहे. 42,50,000. त्यानंतर 2,50,000. त्यानंतर 89,25,000. 89,25,000. त्यानंतर 2,46,50,000. 2,46,50,000. 2,46,50,000
त्यानंतर 32,50,000, 32,50,000 आणि लास्ट आहे 8 लाख रुपये. 8 लाख रुपये टोटल किती येते? 4,21,25,000. 4,21,25,000. 4,21,25,000. 4,21,25,000 is the total of assets is equal to लायबिलिटी 4,21,25,000. त्यानंतर आहे कॉन्टिंजंट लायबिलिटी. या शेड्यूलची टोटल करायची. हे आहे 12 नंबरचं शेड्यूल. 20 लाख रुपये हे कॉन्टिंजंट लायबिलिटी. 20 लाख रुपये कॉन्टिंजंट लायबिलिटी. बिल्स फॉर कलेक्शन काय त्यांनी आपल्याला अमाऊंट दिलेली नाही. तर अशा पद्धतीनं आपण प्रॉफिट कॅल्क्युलेट केला आणि बॅलन्स शीट जी आहे करोडपती बँकेची, ही बॅलन्स शीट आपण तयार केलेली आहे. अजून एक यामध्ये मुद्दा तुमच्या मला निदर्शनास आणून द्यायचा आहे आणि तो मुद्दा असा आहे की या उदाहरणामध्ये इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन फंड आहे 5 लाख रुपये. या उदाहरणामध्ये इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन फंड आहे. त्याचबरोबर या उदाहरणामध्ये इन्व्हेस्टमेंटचं रिव्हॅल्युएशन केलेलं आहे. इन्व्हेस्टमेंट आहे आपण बघितलं उदाहरणामध्ये. इन्व्हेस्टमेंट किती रुपयाची आहे? 4% गव्हर्नमेंट सिक्युरिटी हे 60 लाख रुपयाचे आहेत आणि त्याची मार्केट व्हॅल्यू किती आहे? 58,25,000. आणि या मार्केट व्हॅल्यूला ही इन्व्हेस्टमेंट बॅलन्स शीटमध्ये आपल्याला काय करायची आहे? दाखवावयाची आहे. आता यामध्ये काय झालेलं आहे? बॅलन्स शीटमध्ये ज्यावेळेस आपण ही इन्व्हेस्टमेंट 58,25,000ला घेतो, यामध्ये काय होतोय? लॉस होते. आणि हा जो लॉस आहे त्याला आपण काय म्हणतो? लॉस ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट. आणि हा लॉस आपण काय केलेला आहे? इथं आपण अदर इन्कममध्ये तो मायनस म्हणून दाखवलेला आहे. म्हणजे अदर इन्कममधून आपण तो काय केलेला आहे? मायनस केलेला आहे. जनरली अशीच ट्रीटमेंट असते. पण जर इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन फंड दिलेला असेल तर हा जो लॉस आहे, हा लॉस इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन फंडमधून काय करायचा? वजा करायचा. आणि राहिलेला जो बॅलन्स आहे इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन फंडचा, हा इथं रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये काय करायचा? दाखवायचा. आपण इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन फंड रिझर्व्ह सरप्लसमध्ये दाखवला आहे. टोटल अमाऊंट आपण 5 लाख रुपये दाखवलेली आहे. परंतु यामधून आपण लॉस ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट वजा केलेला नाही. तो आपण काय केलेला आहे? डायरेक्ट अदर इन्कममधून वजा केलेला आहे. ही ट्रीटमेंट पण बरोबर आहे. पण जर इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन फंड दिलेला असेल तर मात्र हा लॉस अदर इन्कममधून वजा करण्याच्या ऐवजी ह्या इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन फंडमधून काय करायचा असतो? वजा करावयाचा असतो. ही बाब लक्षात घेणं यामध्ये गरजेचं आहे.